विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः शैक्षणिक वर्ष 2020 आणि 2021 या शैक्षणिक वर्षात आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. तर आज आपण फिजिक्स या विषयातील चॅप्टर नंबर 3 कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन हा चॅप्टर आज आपण पाहणार आहोत. त्या चॅप्टरचं इंट्रोडक्शन. तर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, तसा हा चॅप्टर 2 पार्टमध्ये डिवाईड झालेला आहे. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस हा एक पहिला पार्ट आहे आणि दुसरा पार्ट आहे तो रेडिएशन. तर पहिल्या पार्टमध्ये म्हणजेच कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे गॅसेसच्या प्रॉपर्टीज आणि त्या संदर्भातील असले ते गॅस संदर्भात असतील ते सगळे लॉज. आणि दुसऱ्या पार्टमध्ये रेडिएशन. मग रेडिएशन म्हणजेच काय की रेडिएशन इट इज द ओनली प्रोसेस ऑफ हीट ट्रान्सफर दॅट कॅन ऑकर इन द ॲब्सेन्स ऑफ एनी फॉर्म ऑफ मीडियम और इट इज द सिम्पल इट इज द मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट and that is called as the radiation. तर चला आपण हा चॅप्टरचं इंट्रोडक्शन पाहूया. द कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. यू नो दॅट द जनरली स्टेट ऑफ मॅटर आर क्लासिफाईड इंटू 3 categories. One is the solid, second is the liquid and third is the gases. जनरली आपण स्टेट ऑफ मॅटर 3च कन्सिडर करतो, तर तशा त्या एकूण 5 आहेत. तरी आपल्या माहितीसाठी आपण आणखी 2 स्टेट पाहू. चौथी जी स्टेट आहे, चौथी स्टेटला म्हणतात प्लाझ्मा. मग ती गॅसियस स्टेट नंतरची स्टेट जी आहे ती प्लाझ्मा. ज्यावेळेस आपल्याला कॉमन माहिती आहे की जर आपण सॉलिड हीट केला तर आपल्याला लिक्विड स्टेट मिळते आणि लिक्विड हीट केलं की आपल्याला गॅसेस मिळतो म्हणजे सॉलिड इज हीटेड देन इट इज कन्वर्टेड इंटू लिक्विड, लिक्विड इज हीटेड देन इट कन्वर्टेड इंटू गॅसेस, अगेन गॅसेस इज हीटेड अँड दिस गॅसेस इज कन्वर्टेड इंटू प्लाझ्मा. म्हणजे इट इज दिस प्लाझ्मा स्टेट रिचेस ॲट व्हेरी हाय टेम्परेचर. म्हणजेच ज्यावेळेस आपण गॅसेसला हीट करू पुन्हा त्या गॅसेसच्या ॲटम्समधलं इलेक्ट्रॉन्स हे सेपरेट होतात आणि त्यांचं आयोनायझेशन होतं. म्हणजेच ह्याच प्रोसेसला आपण प्लाझ्मा स्टेट म्हणतो म्हणजे प्लाझ्माची जर डेफिनेशन करायची झाली तर प्लाझ्मा स्टेट इट इज द मिक्सचर ऑफ आयन्स अँड फ्री इलेक्ट्रॉन्स अँड धीज स्टेट ऑकर्स विथ द व्हेरी हाय टेम्परेचर अँड धीज टेम्परेचर इज नियर अबाउट 1000 degree Celsius to 1500 degree Celsius and this state is called as the plasma state. त्यानंतरची 5वी जी स्टेट आहे ती 5वी स्टेट आहे त्या स्टेटला म्हणतात बोस आइन्स्टाईन कंडेन्सेशन. शॉर्टमध्ये लिहिलं आहे BEC, बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. बोस आणि आइन्स्टाईन ही सायंटिस्टची नावं आहेत. जशी प्लाझ्मा स्टेट आत्ता आपण पाहिली ती हाय टेम्परेचरला आपल्याला मिळते, तशी त्याच्या अपोजिट म्हणजेच लो टेम्परेचरला, सगळ्यात लो टेम्परेचरला जी स्टेट असते त्या स्टेटला म्हणतात बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. साधारणतः ही जी स्टेट आहे आपल्याला ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचरला मिळते. म्हणजे -270 म्हणजे ही जी स्टेट आहे ही आपल्याला -273.15 डिग्री सेल्सिअसला आपल्याला ही स्टेट पाहायला मिळेल. अशा ह्या एकूण 5 स्टेट आहेत. पहिली स्टेट आहे सॉलिड, दुसरी आहे लिक्विड, तिसरी आहे गॅस, चौथी आहे प्लाझ्मा आणि 5वी आहे बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. ठीक आहे. तर ह्या 5ही स्टेट लक्षात राहू द्या. त्यानंतर या गॅसेसच्या संदर्भातील महत्त्वाचे 3 लॉज आहेत आणि ते 3 लॉज आहेत चार्ल्स लॉ, बॉइल्स लॉ अँड गेलुसेक लॉ. हे 3 लॉज आहेत चार्ल्स लॉ, बॉइल्स लॉ आणि गेलुसेक लॉ. त्यांचेसुद्धा आपण स्टेटमेंट इथं त्यांची रिव्हिजन पाहूया. बॉइल्स लॉ. आता बॉइल्स लॉचं स्टेटमेंट काय ते फॉर फिक्स mass of a gas, this is the Boyle's law. For fixed mass of a gas, the pressure
is inversely proportional to volume, or volume is inversely proportional to pressure at a constant temperature. This is the Boyle's law. त्यानंतरचा पुढचा आहे चार्ल्स लॉ. मग चार्ल्स लॉ आपल्याला काय इंडिकेट करतोय? चार्ल्स लॉ, फॉर फिक्स मास ऑफ अ गॅस द व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. दॅट इज कॉल्ड ॲज द चार्ल्स लॉ. आणि त्यानंतरचा गेलुसेक लॉ, फॉर फिक्स मास ऑफ अ गॅस pressure is directly proportional to its absolute temperature at a constant volume. That is called as the Gay-Lussac law. मग आता हे तिन्ही लॉ म्हणजे बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि गे-लुसेक लॉ, हे तिन्ही लॉ जर आपण कंबाईन केले तर आपल्याला एक रिलेशन मिळेल पहा. ते पुन्हा आपण पाहूयात. म्हणजे पहिला लॉ आपण जो आत्ता पाहिला होता तो बॉयल्स लॉ. बॉयल्स लॉ काय इंडिकेट करतोय? द प्रेशर किंवा व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. दॅट इज द बॉयल्स लॉ. सेकंड, चार्ल्स लॉ, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. दिस इज द बॉयल्स लॉ. चार्ल्स लॉ. Gay-Lussac law, that is the pressure is directly proportional to its absolute temperature at a constant volume. This is the Gay-Lussac law. हे तिन्ही लॉ ज्यावेळेस आपण एकत्र करू म्हणजे आपल्याला एक नवीन रिलेशन मिळेल. आणि पहा, पहिलं रिलेशन घेतलं आपण. समजा पहिला घेतला आपण बॉयल्स लॉ. म्हणजे व्ही is inversely proportional to pressure. That is the Boyle's law. मग दुसरा लॉ काय आहे? चार्ल्स लॉ. V is directly proportional to T. मग V is directly proportional to T हा मी इथं T केला आहे. म्हणजे V is directly proportional to T. आणि तिसरा आहे P is directly proportional to T. म्हणजे हा P हा इकडे घेतला तर इथं हा P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. म्हणजेच नवीन रिलेशन आपल्याला मिळेल. दॅट इज अ PV डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. म्हणजे तिन्ही जर लॉ एकत्र केले तर हे रिलेशन आपल्याला मिळेल. पहा, PV इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. तिन्ही लॉ याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. द व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, चार्ल्स लॉ. प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, Gay-Lussac लॉ. व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर, दॅट इज द बॉयल्स लॉ. पुन्हा हेच रिलेशन आपण जर मॉडिफाईड केलं तर पुन्हा आपल्याला एक रिलेशन मिळेल. फॉर n नंबर ऑफ मोल्स म्हणजे PV डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. आणि फॉर n मोल ऑफ अ गॅस PV इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू NT. म्हणजे आपण त्याच्यामध्ये n घेतला आहे फॉर n नंबर ऑफ अ गॅस. हे कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटीचा सिम्बॉल जर आपण हा काढून टाकला तर आपण काय करतो? इक्वल टू साईन घेतो आणि त्याला एका कॉन्स्टंटने मल्टिप्लाइड करतो. मग दिस R इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी अँड इट इज कॉल्ड ॲज द युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. म्हणजे हेच इक्वेशन, ह्याच इक्वेशनला आपण काय म्हणतो? दॅट इज कॉल्ड ॲज द आयडियल गॅस इक्वेशन. म्हणजे इट इज द कॉम्बिनेशन ऑफ 3 लॉज, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ अँड Gay-Lussac law. R is called as a universal gas constant and its value it is given by 8.314 joule per mole per Kelvin. ही आहे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू. पुन्हा आपण ह्याच इक्वेशनमध्ये म्हणजे PV इज इक्वल टू NRT. मग याच्यामध्ये P प्रेशर आहे, V व्हॉल्यूम आहे, N नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस आहे, R इज द युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे आणि T इज द ॲब्सोल्यूट टेम्परेचर आहे. मग N हा आपल्याला माहिती आहे. N आपण कसा डिफाईन करतो? N इज इक्वल टू N अपॉन NA. व्हॉट इज N? N इट इज द
capital N, it is the number of molecules in the gas, and Na is the Avogadro's number. ॲव्होगॅड्रोज नंबर. मग तो ॲव्होगॅड्रोज नंबर किती आहे? तो कॉन्स्टंट आहे, तो आपल्याला माहिती आहे 6.03 इंटू 10⁻⁻6 6.03 इंटू 10⁻26 आहे पा मॉलिक्युल्स. मग ही एनची व्हॅल्यू आपण ह्या रिलेशनमध्ये टाकूयात, म्हणजे आपल्याला काय मिळेल? पी व्ही इज इक्वल टू कॅपिटल एन अपॉन कॅपिटल एन ए. एन ए इट इज ॲव्होगॅड्रोज नंबर इंटू आर इंटू टी. मग पुन्हा मग हे आर अपॉन एन ए दॅट इज कॉल्ड ॲज द बोल्ट्झमन कॉन्स्टंट. त्यालाच आपण म्हणतो बोल्ट्झमन कॉन्स्टंट. मग ते सबस्टिट्यूशन याच्यामध्ये टाकलं तर आपल्याला नवीन इक्वेशन मिळेल. ते नवीन इक्वेशन असं असणार आहे पा, दॅट इज द पी व्ही इज इक्वल टू एन के पी टी. के बी इट इज द बोल्ट्झमन कॉन्स्टंट, अँड दिस बोल्ट्झमन कॉन्स्टंट इट्स व्हॅल्यू इट इज गिवन बाय 1.38 इंटू 10⁻⁻23 जूल पर केल्विन. That is the Boltzmann constant. PV is equal to N KBT. म्हणजे हे आपण ह्या चॅप्टरचं इंट्रोडक्शन पाहतो. या सगळ्या बेसिक कन्सेप्ट यापूर्वीही झालेल्या आहेत. त्यानंतर एक टर्म आहे पा, त्याची डेफिनेशन आपण पाहू छोटीशी. दॅट इज द लिक्विफॅक्शन